आज मी बाथरूम मध्ये जाऊन दार लावून घेतले तेव्हाच एक जाणीव झाली, त्याची नजर माझ्यावर भिरभिरत आहे हे कळून चुकले होते. आमच्या दोघांच्याही खोलीला हे बाथरूम अटॅच्ड होते. त्याला 2 दार होते. जागेचा सदुपयोग व्हावा म्हणून अब्बांनी अशी युक्ती लढवली होती. आत जाणाऱ्यांनी दोन्ही दार लावायचे, एवढे काम वाढायचे. आतून दार लावून घेतले की बाहेर कडीवर लाल निशाण यायचा आणि कडी उघडलेली असली की तो हिरवा व्हायचा. अब्बूच्या कारिगिरीचा एक सुरेख नमुना होता तो. घरातील नवल वाटणारा विषय होता सर्वांसाठी. घरी पाहुणे आले की ते माझ्या किंवा जूनच्या खोलीत झोपायचे. मग सर्वांना हे सविस्तर समजवून सांगायचं. सर्वांना काय शक्कल लढवली आहे अब्बूनी म्हणून खूप कौतुक वाटायचं. आजपर्यंत मला ह्याबद्दल काही नाविन्य नव्हते वाटले, पण आज मी जूनच्या खोलीकडचं दार लॉक करायला जाताना पूर्ण जाणीव झाली. त्या दारा पलीकडे तो होता. त्याचा हा आतुरपणा मलाही अधीर करत होता. नफिजा म्हटल्याप्रमाणे मलाही संपवून टाकायचं होतं. त्यामुळे मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. मी दार लॉक केलं आणि पाणी सोडलं. माझ्यावर त्याची नजर असल्याची जाणीव मात्र सत्य होती. मी त्या दाराकडे पाठ केली. मनातले विचार झटकून टाकले. कुर्ता काढला तसा मी माझे मोकळे सोडलेले केस समोर घेतले आणि एकत्र करत अंबाडा पाडला. ब्राची हुक काढली आणि मला जाणीव होती त्याची नजर माझ्या उघड्या पाठीवर फिरत होती. हुक काढताच मला अस्पष्ट असन त्याचं आह कानावर पडलेलं. मी हळूच हसले. ह्या गेम मध्ये आता मला ही मज्जा वाटू लागली. त्याला असन ताडपवायला, जे हवं ते द्यायला, जाणून बुजून वेळ लावायला. माझ्या डोळ्यापुढे त्याच्या डोळ्यात लागलेली आग दिसत होती. मी हळुवारपणे ब्राचे स्ट्रॅप एक एक करून काढले आणि ब्राला माझ्यापासून वेगळे केले. मला जूनचे होणारे हाल माझ्या डोळ्यांनी बघायचे होते. काश तो असा समोर उभा असता. त्या विचारात मी पायजमा काढला आणि मला जाणीव झाली मी आता त्याच्या समोर फक्त निकरवर होते. मी खट्याळपणे तीही स्वतःपासून लांब केली. दारावर एक कटाक्ष टाकला. मला माहित होतं जून पेटला असणार आहे. मी बादलीतील पाणी घ्यायला वाकले आणि तेव्हा परत मला त्याचं अहह ऐकू आलं. त्याला आता माझ्या नागड्या शरीराचा पूर्ण लूक मिळाला होता. तो अजूनही तिथे स्तब्ध उभा होता. मला कळत होते, आज अंघोळ करताना मीही खूप उत्तेजन अनुभवत होते. साध्या अंघोळीच्या वेळीही इतकं उत्तेजन अनुभवण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. हे उत्तेजन नफिजा सोबत असतानाच्या कितीतरी पटीने होते. कदाचित मी माझ्या शरीराला इतकं निहाळत, त्याबद्दल इतका विचारही पहिल्यांदा करत होती. जेही होते सुंदर होते, मला आवडत होते. असं सर्व जाणून बुजून तरीही लपून छपून छान होतं. तितक्यात मला जूनच्या खोलीतून काही पडण्याचा आवाज आला. कदाचित जून तिथून पळताना काही पाडून गेला. मी आता एकटीच होते. मी त्या वाहणाऱ्या पाण्याकडे एकटक बघत होती. इतका वेळ मनमोहक वाटणारी ती अंघोळ अचानक निरस झाली. दारापलीकडे जून नव्हता आता. मी पटकन 2 ते 3 मग पाणी घेतले आणि अंघोळ आटोपली. आज तयार होताना ही जूनची नजर माझ्यावर भिरभिरते असेच काहीसे भास होत होते. जून डोक्यात आला आणि तो पळून का गेला तो प्रश्नही आला. कोणी पाहिले तर नाही ना? त्याला ओरडलं का कोणी? की त्याला आवडलं नाही त्यांनी जे बघितलं ते? पळून का गेला? मनात नाना प्रकारचे विचार त्रास देऊ लागले. शेवटी जूनला विचारायचे ठरवले. संध्याकाळी जून मला एकटा सापडला. काय रे, सकाळी पळून का गेलास? जूननी नजर चोरून घेतली. तो तिथून पळ काढणार होता. मी त्याचा दंड धरून त्याला थांबवलं. आह, काय जबरदस्त दंड होता त्याचा. मी स्वतःला सावरत म्हंटल, सांग पहिले. ते काही नाही, तो टाळाटाळ करू लागला. जूनला लाजताना मी पहिल्यांदाच बघत होते, त्यामुळे तर माझे कुतूहल अजून वाढले. असा का वागतोय तो ते जाणून घेण्याचे. बोलतोस की अम्मीला सांगू तू सकाळी काय केलं? मी ही त्याचीच तरकीब वापरली. नाही नाही,
ते मला टॉयलेटला जायचे होते पण काहीतरी झाले. पॅन्टमध्ये अचानक मी बरीच चौकशी करायचा प्रयत्न केला काय होतं, पण त्याला काही सांगता नाही आलं. माझ्या डोक्यातली शंका दूर झाली होती. कोणी बघितलं नव्हतं आणि ओरडलंही नव्हतं, त्यामुळे मी ही विषय सोडला. दुसऱ्या दिवशी मी अंघोळीला गेली तेव्हा सुद्धा मला त्याची नजर जाणवली. माझं मन अगदी प्रसन्न झालं. निर्मयी आंघोळीसाठी ही ते आनंदाने झेप घेऊ लागलं. मी आज अगदी स्लो मोशन मध्ये अंगावरून साबण फिरवत होते. हातावरून खांद्याकडे, खांद्यावरून गळ्यावर आणि मग तिथून खाली. माझ्या उभारणाऱ्या गोलांवर जरा जास्तीच लक्ष आणि वेळ दिला. हळूच माझ्या पोटावर आणला. आज जूनच्या मनात काय सुरू असेल ह्या विचारात मलाच काही होत होते. असं हळूवार स्वतःला स्पर्श करताना मी हरवून गेले होते. मांड्यांवरून पोट्याकडे वळले आणि परत मला दारावर जूनची आह कानावर पडली आणि तो धावत जाताना ही जाणवले. अचानक तो नसल्याच्या जाणीवेने माझा अंघोळीतला रस निघून गेला. मी अंघोळ आटपली पटकन. शाळेतून परत आल्यावर जून माझ्या खोलीत आला. मी काय झालं म्हणून त्याला बघितलं. जरा गंभीर वाटला. बोलशील का काही, काय झालं? खाला, मला तुला काही सांगायचं. जून खूपच गंभीर वाटला. मी परत नजरेने सांग म्हणून बघितलं. खाला, मला तुझी साबण होण्याची इच्छा आहे. ते ऐकून मी खिदळायला लागले. सकाळच्या दृश्याचा असर अजून संपला नव्हता ह्याचा अर्थ. हो का? मग पळून का गेलास? काल सारखं झालं खाला. माहित नाही काय होतं मला. माझ्या कंट्रोल मध्ये नाही राहत खाला. जाऊ दे, राहू दे, नको सांगूस. तो नुसतंच मान हलवून ठीक आहे म्हणाला. आज मी बाथरूम मध्ये माझे कपडे ठेवले आणि दार लॉक करायला गेले. मी माझ्या रूम कडचं दार लॉक केलं. जूनच्या रूम कडचं दार लॉक करायला गेले पण मी आज ते लॉक नाही केलं. मला पूर्ण कल्पना होती. मी बाथरूम मध्ये आले हे कळताच जून तिथे येईल आणि तसेच झालं. माझ्या मानसारखंच. त्यामुळे आजही मी स्वतःवर खूप खुश होते. आजची अंघोळ आवडत होती. अंघोळ करताना एका क्षणात दार लॉक नसल्याने जूनच्या धक्क्याने ते लोटल्या गेलं आणि जून आत पाडला. मला त्याचं असे आत येणे अपेक्षित नव्हते. तो मला बघतच राहिला. कदाचित फटीतून दिसत होते त्यापेक्षा असे प्रत्यक्ष बघून चकित होता. काही क्षण दोघांना काही सुचेनासं झालं. पण अचानक जून उठून पळून जायला बघू लागला. मी त्याला धरून काय झालं विचारलं. तो म्हणाला, त्याला खूप अर्जंट टॉयलेटला जायचं. मीही हट्टाला पेटले होते. त्याला म्हंटल कर इथेच. जून नाही नाही करून बघत होता पण त्याचा नाईलाज झाला होता. त्याने पॅन्ट काढली. त्याचा पुपू तर मोठा झाला होता. त्या दिवशी मी बघितला होता त्यापेक्षाही मोठा, डबल झाला असेल. तो इतका मोठा कसा काय झाला बघायला मी वाकून हात लावताच त्यातून काहीतरी बाहेर पडले. चिकट पांढरा पदार्थ. मी जून कडे बघितलं. तो त्याच्या कृत्यामुळे लाजिरवाणे बघत होता आणि अचानक त्याचा पुपू परत छोटा झाला. मला नीट बघायलाही नाही मिळालं. सॉरी खाला, पण हे माझ्या हातात नव्हते. मी म्हणून पळून जात होतो. आम्ही दोघे माझ्या हातावरच्या त्या पांढऱ्या चिकट पदार्थाकडे बघत उभे होतो. ते काय होते? जूनला कोणता आजार झाला होता का? मला शोधायला हवं होतं. नफिजाला विचारायला हवं. मी स्वतःशीच ठरवलं. काही वेगळ्याच अनुभवाने मी माझ्या विचारातून बाहेर आले. बघते तर जूनचे हात माझ्या पाठीवर रेंगाळत होते आणि मला वेगळ्याच विश्वात नेत होते. खाला, किती सॉफ्ट आहेस तू. त्याला स्वतःपासून लांब करणे माझ्या वश मध्ये नव्हते. त्याचा स्पर्श मलाही हवाहवासा वाटत होता. मी त्यात हरवून गेले.